हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच महाराष्ट्र सेट हा एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलेला आहे। हा एक्झाम झाल्यानंतर आज जवळपास 100+ दिवस कंप्लीट झालेले आहेत। इतके दिवस होऊन देखील रिझल्ट रेडी असून देखील अद्यापही MH सेट एक्झामचा रिझल्ट त्यांनी पब्लिश केलेला नाहीये। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे SEBC या प्रवर्गाचं आरक्षण। आणि याच प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात कालच पुणे युनिव्हर्सिटीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटिफिकेशन पब्लिश केले होते। त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असं सांगितलंय की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून SEBC या प्रवर्गासाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्यांची कॅटेगरी चॉईस करावी। तर हे अपडेट आल्यानंतर या अपडेटचा EWS आणि अदर कॅटेगरीच्या कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर जो रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी आणखी किती डिले होऊ शकतो या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं देखील कन्फ्युजन आहे, जर आमची ओपन कॅटेगरी आहे, आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये EWS या कॅटेगरी अंडर ऑलरेडी फॉर्म फिलअप केलेला आहे, मग आता आम्ही ESBC घ्यायचं आहे की नाही, तर हे देखील कन्फ्युजन तुमचं मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे। तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता। तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात। तर फ्रेंड, हे पहा, दिनांक 19/7/2024 रोजी म्हणजे कालच पुणे युनिव्हर्सिटीचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं। या संदर्भात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन कालच प्रोव्हाइड केलेलं आहे। या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं होतं ते एक शॉर्टमध्ये पाहूया। तर त्यांनी असं सांगितलंय की जो एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट केला होता त्या एक्झामचा रिझल्ट त्यांनी रेडी केलेला आहे। तो रिझल्ट गव्हर्नमेंटकडे त्यांनी अप्रूव्हलसाठी पाठवलेला आहे, कारण गव्हर्नमेंटचे रूल रेग्युलेशन असतात, रिझर्वेशनची पॉलिसी असते, त्यानुसार त्यांना रिझल्ट डिक्लेअर करावा लागतो। आता यामध्ये जे SEBC या प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, आरक्षण द्यायचं तर कसं द्यायचं या संदर्भात गाईडलाईन्स त्यांनी गव्हर्नमेंटकडे मागितलेल्या आहेत, पण गव्हर्नमेंटकडून त्यांना अद्यापही त्या संदर्भात रिप्लाय भेटलेला नाहीये। पण इन केस गव्हर्नमेंट असं म्हणलं की SEBC प्रवर्गाला आरक्षण लागू करा आणि त्यानुसार रिझल्ट डिक्लेअर करा, जर असं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आल्या तर गव्हर्नमेंटनी त्या गाईडलाईन दिल्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीला वर्किंग करण्यासाठी वेळ लागू शकतो। मग हाच वेळ लागू नये, लवकरात लवकर रिझल्ट डिक्लेअर करता यावा या दृष्टिकोनातून पुणे युनिव्हर्सिटीने एक ॲडव्हान्स पाऊल उचललेलं आहे। त्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी असं करते की 19/7/2024 ते 25/7/2024 पर्यंत जे काही कॅन्डिडेट SEBC कॅटेगरीच्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये तशा प्रकारे चेंजेस घडून आणते। म्हणजे पहा, आत्ता पुणे युनिव्हर्सिटीने जो रिझल्ट रेडी केलेला आहे, जी कट ऑफची PDF रेडी केलेली आहे ती कशा प्रकारची आहे, SEBC कॅटेगरीचं आरक्षण विरहित, ठीक आहे, हे आरक्षण त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं नाहीये। पण इन केस गव्हर्नमेंट जर म्हणलं की हे आरक्षण लागू करा, तर त्यानंतर पुन्हा कॅल्क्युलेशन करावे लागू नये, पुन्हा टाइम लागू नये या दृष्टिकोनातून एक ॲडव्हान्स जे म्हणू शकतो प्रिकॉशन्स आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, तर ते पुणे युनिव्हर्सिटी करून घेते, ठीक आहे। आता हे आरक्षण लागू करायचं की नाही या संदर्भात प्रॉपर गाईडलाईन आणखी आलेल्या नाही आहेत, हे लक्षात घ्या। पण 99% चान्सेस असे आहेत की आरक्षण लागू होणार आहे, ठीक आहे। आता आरक्षण लागू झाल्यानंतर रिझल्ट येण्यासाठी जवळपास 20 ते 25 दिवस आणखी लागू शकतात, ठीक आहे, कारण त्यानंतर पुन्हा नव्याने कट ऑफ कॅल्क्युलेट करणं, त्यानंतर पुन्हा रिझल्ट फ्रेम करणं, कारण या कॅटेगरीचा उल्लेख करावा लागेल त्या रिझल्टमध्ये। मग अशा प्रकारच्या सर्व गोष्टी अपडेट करण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीला वेळ लागू शकतो, म्हणून रिझल्ट मिनिमम 20 ते 25 दिवसांनी आणखी डिक्लेअर होईल, ठीक आहे। हा झाला फर्स्ट पॉईंट। आता जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी EWS मधून फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर एक लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीमध्ये आता सध्या 2 प्रकारचे आरक्षण लागू आहेत। त्यामध्ये फर्स्ट आहे EWS आणि सेकंड जे आता नव्याने लागू होत आहे ते म्हणजे
बी सी. ठीक आहे. आता हे 2 आरक्षण आहेत. आत्ता सध्या जर लेटेस्ट तुम्ही पाहिलं तर EWSचं सर्टिफिकेट आत्ता गव्हर्नमेंट देत नाही आहे. ठीक आहे. ते होल्ड केलेलं आहे. तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट आत्ता अवेलेबल होणार नाही. मग आता त्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म EWSमधून भरला असेल तर माझं सजेशन असेल की तुम्ही SCBCमधून फॉर्म भरा. ठीक आहे. म्हणजे आत्ता ऑप्शन आहे पहा चॉईस करायला. तर EWSच्या विद्यार्थ्यांनी SCBCमधून जरी फॉर्म भरला तरी देखील कट ऑफवर जास्त काही परिणाम होणार नाही आहे. म्हणजे EWSमध्ये जा किंवा SCBCमध्ये जा त्यांनी काही इम्पॅक्ट होणार नाही कट ऑफवर. ठीक आहे. पण यामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात घ्या. SEBCचं सर्टिफिकेट तुमचं निघत असेल तरच तुम्ही SCBC घ्या, नाहीतर आत्ता जी कास्ट चॉईस केलेली आहे ती ॲज इट इज राहून द्या. ठीक आहे. रिपीट करेल. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी, त्यानंतर EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर SEBC या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. ॲक्च्युली ओपनच्याच या सब कॅटेगरी आहेत. ठीक आहे. आता इश्यू आहे फक्त या 3 कॅटेगरींचा. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरला होता पण ते विद्यार्थी SEBCसाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी SCBCमध्ये अप्लाय करा आता सध्या. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ओपन EWS या कॅटेगरीतून फॉर्म भरला होता आता त्या विद्यार्थ्यांकडे जर EWSचं सर्टिफिकेट आत्ताचं नसेल तर त्यांनी SEBCचं सर्टिफिकेट काढा आणि SEBCमधून आता फॉर्म एडिट करा. ठीक आहे. कारण आता एडिटचं ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. सिंपल. कारण आता होईल काय, जर तुम्ही EWS कॅटेगरी ठेवली आणि इन केस कट ऑफही त्याचा EWS कॅटेगरीचा आला पण तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर सर्टिफिकेट नसल्यामुळं तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर दोन्ही कॅटेगरीपैकी ज्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याचं सर्टिफिकेट तुम्ही अवेलेबल करू शकता त्या कॅटेगरीला चॉईस करा. आणि दोघांचंही सर्टिफिकेट अवेलेबल होत नसेल तर ओपन कॅटेगरी ॲज इट इज राहून द्या, एडिट करू नका. ठीक आहे. ओपन राहिलं तर अत्यंत गुड आहे. ओपनला सर्व ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी असतात, त्यांना आरक्षणाचं जे लिमिटेशन आहे ते नसतं. ठीक आहे. मग जर तुम्ही पात्र असाल, तुमचा सर्टिफिकेट भेटत असेल, EWS असेल किंवा SEBC असेल, ज्याचं सर्टिफिकेट भेटतंय त्या ठिकाणी अप्लाय करा. दोन्ही कॅटेगरींचं सर्टिफिकेट भेटल्यानंतर किंवा दोन्हीपैकी एक जे सर्टिफिकेट भेटेल ते, पण त्यानुसार लक्षात ठेवा कट ऑफवर जास्त काही परिणाम होणार नाही आहे. जसा EWSचा कट ऑफ असतो तसाच SCBCचा कट ऑफ लागेल. ठीक आहे. जास्त काही फरक होणार नाही. सो हा पॉईंट तुमचा इथं क्लिअर झाला असेल. ठीक आहे. बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता एक नवीन पॉईंट आणखी सांगतो. फॉर एक्झाम्पल याआधी EWS हे प्रवर्गाचे सर्टिफिकेट अवेलेबल होत होते. अनेक विद्यार्थी EWSमधून देखील क्वालिफाय झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना निश्चिंत राहायचं आहे. त्यांचं ट्रान्सफर हे SEBCमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे जे झालेत त्यांचं सोडून द्या. आत्ता तुम्ही एक्झाम देताय ना, म्हणजे बरेच विद्यार्थी प्रिव्हियसचे विद्यार्थी होते. ठीक आहे. जे क्वालिफाय झाले आहेत त्यांच्याशी कंपॅरिझन करतात. किती विद्यार्थी EWSमधून क्वालिफाय झालेले आहेत, मग आम्ही का नाही. ठीक आहे. तर नियम हे आपल्या गव्हर्नमेंटचे रात्रीतून बदलतात. ठीक आहे. असं आपलं गव्हर्नमेंट आहे. म्हणून आत्ता जो नियम आहे त्या नियमानुसार तुम्ही चालत राहा, तुम्हाला पुढं प्रॉब्लेम होणार नाही. फक्त एक विनंती असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या आहात आणि EWS किंवा SEBC यासाठी पात्र आहात, तुम्हाला सर्टिफिकेट त्याचं अवेलेबल होऊ शकतं तरच कॅटेगरी चॉईस करा, अन्यथा ओपनच कॅटेगरी राहून द्या. पुढे प्रॉब्लेम येतात. जरी क्वालिफाय तुम्ही झाले आणि सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. एकदा तुम्ही सर्टिफिकेट निघतंय का नाही याची चौकशी करा तुमच्या लोकल सेक्शन जिथं असेल तिथं, आणि त्यानुसार तुम्ही पुढचं एडिटचं ऑप्शन चॉईस करा. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन एडिटचा हवा आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहा, तर हे पब्लिक नोटिसवरती तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय पहा, हा ऑप्शन शब्द आहे, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक लॉग इनसाठी विंडो दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फक्त एकच क्लिक आहे पहा, तुम्हाला SCBC कॅटेगरीमध्ये जायचं आहे का, तुम्ही GR वाचलाय का, असं एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होईल. पण त्यावर क्लिक करून तुम्हाला येस मी GR वाचलाय असं म्हणायचं आणि त्यानुसार SCBCला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी SCBC कॅटेगरी निवडण्यापूर्वी याचं सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं का नाही, याचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत का नाही ते पहा, त्यानंतर हे ऑप्शन वापरा. ठीक आहे. आता तुम्ही हे ऑप्शन वापरलं, लॉग इन केलं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फायनली हा मेसेज येईल, यू हॅव सक्सेसफुली चेंज युअर कॅटेगरी ॲज SCBC. ठीक आहे. असं ऑप्शन झालं तर मग तुमची कॅटेगरी सक्सेसफुली चेंज होईल. इथं GR आहे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही वाचू शकता. फक्त रिपीट कराल, सर्टिफिकेट अवेलेबल होतंय का नाही हे नक्की पहा. अनेक विद्यार्थी असे आहेत जे क्वालिफाय झालेत, MS सेट असेल किंवा UGC नेट असेल,
क्वालिफाय होतात, पण सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, त्यामध्ये प्रॉब्लेम येतात. मग जर कास्ट सर्टिफिकेट पुढे भेटलं नाही तर तुमचं क्वालिफिकेशन असून देखील ते बाद होऊ शकतं. आत्ता तुम्हाला सर्टिफिकेट कोणीही मागणार नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉईन करताय ना त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट लागू शकतं, त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट तिथं प्रेझेंट करावं लागेल. ठीक आहे, आत्ता सर्टिफिकेट नसेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त निघतंय का नाही हे तुम्ही प्रॉपर शुअर पाहिजे. सर्टिफिकेट निघत असेल तर व्हेरी गुड, ऑप्शन चेंज करू शकता. ओपन पॅक्सचं SEBC किंवा EWS किंवा OBC या कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागतो. ठीक आहे, प्युअर ओपन पेक्षा. आता जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे ह्या कॅटेगरीला निवडल्यानंतर कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो. तर फ्रेंड हे पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफवर कसा परिणाम होतोय, की कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो, किती होऊ शकतो. तर या ठिकाणी ज्या अदर कॅटेगरीज सर्व ओपन, EWS आणि SEBC सोडून त्या कॅटेगरींवर जास्त काही परिणाम होत नाही. झाला तर मॅक्झिमम 1 ते 2% परिणाम होतो, त्यापेक्षा जास्त काही परिणाम होत नाही. अनेक तुम्हाला घाबरून देत असतील की ओपनला आरक्षण भेटतंय, ठीक आहे, मग OBCचा कट ऑफ वाढल, काहीच परिणाम होत नाही. OBCचं आरक्षण काढून ते ओपनला देत नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रवर्गावर ते अन्याय करणार नाहीत. गव्हर्नमेंट आहे शेवटी ते. ठीक आहे, त्यांना सर्वांना न्याय भेटल याच अँगलने विचार करावा लागतो. म्हणून कोणी काही जरी म्हणत असेल तर या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवायचा, SEBC असेल किंवा EWS असेल या कॅटेगरीच्या आरक्षणामुळं अदर कॅटेगरीला जास्त काही इम्पॅक्ट होत नाही. झाला तर मॅक्झिमम 1%चा किंवा त्याहून अधिक झाला तर 2%चा, त्यावरती फरक पडत नाही. ठीक आहे, तसं परिणाम होणार नाही हे शुअरिटी देतो. आता हे पहा, जे 2019चा कट ऑफ होता त्यावेळेस SEBC या प्रवर्गाचा कट ऑफ त्यांनी ॲड केला होता, EWSचा कट ऑफ या ठिकाणी ॲड नव्हता. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मराठी सब्जेक्ट आहे पहा, मराठी सब्जेक्टचा 2019चा SEBCचा कट ऑफ किती होता, 45.67%. हिंदीचा किती होता, 47%. आता सेम जर आपण 2020चा कट ऑफ पाहिला तर 2020ला SEBC हे प्रवर्ग या ठिकाणी ॲड नव्हता, फक्त EWS हा प्रवर्ग ॲड होता. आता या ठिकाणी मराठाचा कॅटेगरीचा कट ऑफ मराठी सब्जेक्टचा कट ऑफ पहा, ओपन EWSचा किती आहे, 44.67% आणि हिंदीचा आहे 50%. म्हणजे पहा 2%नी वाढलाय आणि काळानुसार कट ऑफ हा वाढत चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थी आहेत ते थोडेसे म्हणू शकतो हुशार असतील किंवा अदर कुठला पॉईंट असेल त्या पॉईंटनी कट ऑफ हा दरवर्षी थोडासा वाढतो. म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे पहा 2019ला कट ऑफ किती होता मराठी सब्जेक्टचा, 42 पॉईंट समथिंग, आणि 2020ला किती झाला, 44 पॉईंट समथिंग. ठीक आहे, हे पहा 2019चा 42 होता या ठिकाणी दिसतोय ना, आणि 2020चा किती झाला, 44. 2019चाच हिंदीचा किती होता, 47. 2020चा हिंदीचा किती झाला, 50. म्हणजे फक्त फरक पडला तर 2%चा मॅक्झिमम फरक पडेल, त्यावरती जास्त काही फरक पडणार नाही. तुम्ही ओपन घ्या किंवा EWS घ्या. इथं EWS हे पहा 2020ला आणि 2019ला काय आहे, SEBC. ठीक आहे, हा फरक आहे, लक्षात ठेवा. आता यामध्येच जर तुम्ही आणखी थोडे पुढे गेले म्हणजे 2020 वरून 2021 वर गेले तर मराठी कॅटेगरीचा ओपन EWSचा कट ऑफ 46 झालाय. पुन्हा 2023 वर जर तुम्ही गेले तर 2023ला ओपन EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा 45 झालाय. म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर 1 ते 2%नी फक्त फरक पडतो, जास्त काय फरक पडत नाही. अदर कॅटेगरीवर ओपनचं EWS असो किंवा SEBC असो, अदर कॅटेगरीवर जास्त काही त्याचा इम्पॅक्ट होत नाही. ठीक आहे, म्हणजे हा ॲप्रोच ब्रॉड ॲप्रोच आहे, त्यांनी मायनर इम्पॅक्ट कुठल्याही कॅटेगरीवर होत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ कशा पद्धतीने वाढतोय का कमी होतोय हे देखील कळालं असेल. म्हणजे इन शॉर्ट एक कंक्लुजन सांगायचं झालं तर SEBC किंवा EWS असो, दोन्हीपैकी काही जरी झालं तरी अदर कॅटेगरीने जास्त काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, त्यांच्यावर त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही आहे. ठीक आहे, जर म्हणजे झालंच तर काय होईल, वॅकन्सी थोड्याशा वाढतील, म्हणजे इन द सेन्स जे म्हणू शकतो क्वालिफाय होण्याची जी क्वांटिटी आहे विद्यार्थ्यांची ती वाढेल. ठीक आहे, बाकी जास्त काही परिणाम होणार नाही. म्हणजे थोडंसं निश्चिंत राहा, घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही. ओपनच्या EWSच्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट निघत नसेल तर आता SEBC हा प्रवर्ग निवडा, त्यातून क्वालिफाय व्हा, प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, जे सर्टिफिकेट अवेलेबल होऊ शकतं तोच प्रवर्ग तुम्ही निवडा.
ठीक आहे. आणि कट ऑफवर परिणाम होणार नाही आहे जास्त, झालाच तर 1 ते 2%, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, हे देखील लक्षात ठेवा. आणि तुमचा प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार किती कट ऑफ होतोय, तुमचं मेरिट कुठपर्यंत लागू शकतं, किंवा प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुम्हाला किती पर्सेंट पडतायत हे तुम्ही पाहिलं असेल. मग त्यानुसार तुम्ही मागच्या वर्षीचा कट ऑफ पहा. जर मागच्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा तुम्हाला जास्त पर्सेंटेज पडत असतील तर तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे 90% प्लस आहेत. कारण प्रोव्हिजनल आन्सर कीपेक्षा फायनल आन्सर कीमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचे आन्सर मॅच करताल त्यावेळेस स्कोअर वाढलेला असतो. काही क्वेश्चन बाद होतात, म्हणजे 2-3 प्रश्न मिनिमम तरी बाद होतात, आणि काही प्रश्नांचे आन्सर तुमचे चेंज होतात, त्यामार्फत देखील तुमचे करेक्ट आन्सर हे वाढतात. ठीक आहे. म्हणून जर तुमचा कट ऑफ असेल किंवा तुमचा जो पर्सेंटेज असेल तुमचे, ते पर्सेंटेज मागच्या कट ऑफपेक्षा म्हणजे 2023च्या कट ऑफपेक्षा जास्त होत असेल तर 99% तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. या ठिकाणी एक एस्टिमेट आहे ती तुम्ही काढू शकता. तर गाईज, आय होप तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणखी कुठलाही डाऊट असेल, कुठलीही क्वेरी असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचा आन्सर मी डेफिनेटली तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.